हॅलो गाईज, सुनीता कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आंब्याचं लोणचं। अजिबात न खराब होणार आणि वर्षभर टिकणार आंब्याचं लोणचं। तर काय करायचं, एक गावरान आंब्याचं झाड शोधायचे, त्याचे छान आपल्याला इथं आंबे तोडून घ्यायचे। लोणचं बनवण्यासाठी इथं आंबटच आंबा घ्यायचा। गोड कैरी घेतली की ते लोणचं खराब होते, तसं करून गावरान आंबेच घ्यायचे आणि त्यांना स्वच्छ इथं आंबे आपल्याला धुवून घ्यायचे। आपल्याला जसे साईज मध्ये हवेत तसे कट करून घ्यायचे। मी तर छोटे छोटेच बारीक कट केले। साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे पण कट करू शकतात। मी मीडियम साईज मध्ये तर आंबे कट केले। सगळे आंबे कट करून झाले, एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। नंतर एका पॅन मध्ये घ्यायची मोहरी, धने, बडीशोप, पांढरी तीळ आणि थोडेसे मेथीचे दाणे। यांना आपल्याला छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचे। यांना भाजायला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागतात। असे सगळे तडतड करायला लागले की गॅस बंद करायचं आणि यांना थंड होऊ द्यायचं। नंतर काढायचं एका मिक्सर पॉट मध्ये आणि छान इथं पावडर बनवून घ्यायचे। छान इथं आपलं हे लोणचं मसाला तयार झाले। सगळं मसाला आपल्याला इथं आंब्यामध्ये टाकायचे। त्याच्यात ऍड करायचं जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, चव अनुसार मीठ। हे सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। सगळे आंब्यांवरती छान पैकी मसाला इथं लागले गेला पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचे। नंतर एका छोट्या पॅन मध्ये आपल्याला इथं ऑइल गरम करायचे, त्याच्यात टाकायचे मोहरी आणि जिरे। थोडंसं तडकलं, जास्त तडका नाही द्यायचा, थोडंसं तडकलं गरम गरमच आपल्याला इथं आंब्यामध्ये टाकायचे। त्याच्यात टाकायचे आपल्याला काही लसूणच्या पाकळ्या आणि याला छान पैकी मिक्स करून घ्यायचे। आलं का तुमच्या पण तोंडाला पाणी? बघा किती छान आपलं वर्षभर टिकणारा लोणचं तयार झाले। तुम्ही पण अशाच पद्धतीनं लोणचं बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। तुम्ही लोणचं बनवलं आणि तो खराब होत असेल तर काय करायचं, त्याच्यात थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे। मेथीचे दाणे टाकले का त्या लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही। तर नेक्स्ट टाइम लोणचं बनवताना तुम्ही पण त्याच्यात मेथीचे दाणे टाकायचे, थोडे टाकायचे, जास्त टाकले की आपलं लोणचं कडू होते। आणि अशाच पद्धतीने लोणचं बनवायचं। बघा किती छान बनवलंय। प्रत्येक आंब्याच्या कापाला व्यवस्थित इथं मसाला लागलाय। मी अशीच रोज नवीन नवीन रेसिपी बनवते, तर पटकन तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।